सर्वजण उभे राहा, कृपया पायातले चपला पुढे काढून ठेवा. मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती, उतारू मैं गिरधर तेरी आरती. करुण करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान, भव में फंसे नाव मेरी तार दो भगवान. दर्द की दवा तुम्हारे पास है, जिंदगी दया की है भीख मांगते. मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती. मांगू तुझसे क्या मैं ये सोचूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण. मांगू तुझसे क्या मैं ये सोचूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण. सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, जिंदगी दया की है भीख मांगती. मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती. वेद तेरी महिमा गाए संत करे गान, नारद गुणगान करे छेड़ विनता. भक्त तेरे द्वार करते पुकार, दास व्यास गाए तेरी ये आरती. मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती, उतारू मैं गिरधर तेरी आरती, उतारू मैं गिरधर तेरी आरती. कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवामि सहितं नमः भवामि सहितं नमः भवामि सहितं नमः. कर्पूर
दीपं समर्पयामि लोटांगण वंदीन चरणं डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमीय लिंगनानंद पूजन भवे वाळील मने खाली बस. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं देव कायेन वाचा श्रीन्द्रियं वा भुजात्मना वा प्रतिस्वा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणामि समर्पयामि अच्युतं विश्वं रमणारायण कृष्णदामोदर वासुदेव श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे कृष्ण भगवान महागाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजानन भूतगणाधिसेवितं कपितजम्बफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसारब्रह्मां आद्यामजगद्व्यापी विना पुस्तकधारिणीं भेदां झाड्यान्धकारा हस्ते स्फटिकमालिकामपि पद्मासनी संस्थितां वन्दे त्वां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर को छुटई बंदी महासुको नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदुनापते नमः कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो तत्र विजयो भूते ध्रुवाणि धीर्मधीर्मः अहो भाग्यम नन्दगोपवर्जगदां जन्मित्र परमानन्दं पूर्णब्रह्म सनातनं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लक्ष्मीकलत्रं ललिताब्जनेत्रं पुनेन्द्रवक्त्रं पुरोहितमित्रं कारुण्यपात्रं रमणीयगात्रं वन्दे पवित्रं वसुदेवपुत्रं भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नातस्त्वन्नयत प्रभो सच्चिदानन्दरूपाय विश्वोपत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय
नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम तम नमामि हरिं परम। राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण श्रीमन्नारायण नारायण हरे हरे हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे नारायण 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 नारायण हरे हरे हरि नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा प्रसादाने स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरुजोग महाराज गुरुदेव भगवान मोठे बाबा नथुसिंग बाबा भाऊराव बाबा तसंच वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण गोकुळ जिप्रू चौधरी यांच्या कृपा आशीर्वादाने
आपल्या पुण्य पावन श्री क्षेत्र लासगाव नगरीमध्ये गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी अखंड श्रीमद भागवत कथा संपन्न होत आहे आणि आजचा 8वा दिवस. बोलू नका कोणी. आजचा 8वा दिवस आणि या 8व्या दिवसाची कथा आणि या कथेचे आयोजक कथा किम निमित्तानं हे सर्वांना आपल्याला ज्ञात आहे. चिरंजीव सागर, चिरंजीव सौगांक्षिणी हर्षदा या दोघांच्या शुभ विवाह सोहळ्याच्या निमित्तानं गंगा भागीरथी शेवाबाई गोकुळ चौधरी, श्री नामदेव जिब्रू चौधरी, श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर गोकुळ चौधरी तथा आबासाहेब, सौभाग्यवती बेबाबाई ज्ञानेश्वर चौधरी, समस्त चौधरी परिवार, समस्त ग्रामस्थ, समस्त भजनी मंडळ, आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, धर्म मंडपामध्ये सर्व उपस्थित धर्मानुरागी या सर्वांच्या अशा अनमोल सहकार्यातून श्रीमद भागवत कथा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्याकडे काही वेळ शिल्लक आहे आणि या काही वेळेमध्ये आपल्याला भगवंताच्या विवाह सोहळ्याचं चिंतन या ठिकाणी करायचं आहे. कारण विवाह सोहळ्याच्या निमित्तानं कथा असल्यामुळे आपण रुक्मिणी स्वयंवराचा भाग बाजूला काढून ठेवतो आणि रुक्मिणी स्वयंवराच्या चरित्रामध्येच भगवान गोपाल श्रीकृष्णाचं रुक्मिणीचं आणि 16,107 विवाह सोहळ्यांचं चिंतन करता करता आपण चिरंजीव सागर आणि चिरंजीव सौकांक्षिणी हर्षदा या दोघांचा विवाह सोहळा मंगलमय पवित्र धार्मिक वातावरणामध्ये तुम्हा सर्वांच्या साक्षीने, भगवंताच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होणार. आपण गेल्या 7 दिवसामध्ये अखंड श्रीमद भागवत कथेचा आणि भगवंताची लीला चरित्राचा अनुभव घेतला. काल आपण भगवंताच्या खोड्या पाहिल्या, अक्रूराची व्रज यात्रा पाहिली, द्वारकेची निर्मिती केली. भगवंताने अनेकांचा उद्धार केला, अनेक रूपामध्ये येऊन भगवंताने अनेकाचा उद्धार केला. आणि त्यामध्ये आपण सर्वात शेवटी काय सुदाम चरित्र पाहिलं, ज्या सुदामाने अखंड दिवस रात्र भगवंताचं भजन केलं. त्या सुदामदेवाला सुदाम नगरी देऊन त्याला सुख, ऐश्वर्य आणि वैभव भक्तीच्या माध्यमातून प्राप्त करून दिलं. सुदाम चरित्रातून एकच घ्यायचं आहे की आपल्याला जी परिस्थिती मिळाली आहे, आपल्या कर्माने जे मिळालंय, त्या कर्माचं सुख आणि दुःख भोगायचं आहे. कर्माची गती फार अवघड असते, म्हणून माणसानं कर्म सांभाळावं. कर्म अचूक असावं, कर्म सूक्ष्म असावं. म्हणून कोणतीही गोष्ट करताना माणसानं विचारपूर्वक करावी. मग संसार असेल, परमार्थ असेल, दान धर्म असेल, व्रतवैकल्य असेल, माणसाने सावध राहूनच व्रतवैकल्य केलं पाहिजे. आणि जर बेसावध राहिला, देवाला सोडून देवाच्या विचाराच्या पलीकडे जीवन जगलं, साधू संतांच्या विचाराच्या पलीकडे जीवन जगलं, तर माणसाला शेवटी दुःख, दारिद्र्य भोगावं लागतं. सुदाम्या ब्राह्मणाने तेच केलं.
सांदीपानींच्या पत्नीनं गुरु आईनं सांगितलं होतं, सुदाम्या, ही जी शिदोरी दिली आहे, ही शिदोरी भगवंताला दिल्याशिवाय खायची नाही. आणि संसारिकांना सुद्धा भगवंताला दिल्याशिवाय काहीच खाऊ नये महाराज. मी एक साधू पाहिला, एक योगी पाहिला. त्या योगीला हाय डायबिटीस होती, शुगर होती, पण त्यांचा एक नियम होता. त्यांच्या 24 तास समोर डोळ्यासमोर भगवंताची कृष्णाची मूर्ती असायची. दिवस रात्र ती त्यांच्याकडे पाहत राहायची, त्या भगवंताचा स्वरूपाचा गुणाचा अनुभव घेत राहायची, संकीर्तन करताचे. आणि भूक लागली, तहान लागली, शरीराला गरज लागली, ती गरज शरीराची भागवण्याच्या आधी भगवंताला देत होते. मला एक दिवशी त्या आश्रमामध्ये मुक्कामाला राहण्याचा योग आला. ही सत्य कथा आहे आणि भागवतामध्ये असत्य कथा चालत नाही, संसारातलं चिंतन चालत नाही, सासू सुनाच्या गोष्टी चालत नाही. भागवतामध्ये करमणूक मनोरंजन हा विषय नसतो. आणि भागवतामध्ये करमणूक आणि मनोरंजन झालं की समजावं आपण कुठतरी कमी पडतो, आपली भक्ती अधोगतीला जाते. आणि म्हणून जीवनामध्ये तो साधू महात्मा सकाळी उठला, शरीराला जे लागत होतं ते स्वीकारण्याचा प्रयत्न करत होते, आहे त्या परिस्थिती स्वीकारत होते. पाणी घेतलं तर पहिले देवाला पाणी द्यायचे, मग पाणी प्यायचे. चहा आला, दूध आला, कॉफी आली, आधी भगवंताला समर्पित करायचे, भगवंताच्या मुखाला लावायचे आणि मग स्वतः ग्रहण करायचे. दुपारची वेळ होती, भोजन तयार झालेलं होतं, ताटं मांडली होती, चौरंगावर रांगोळी काढली होती, निरंजन लावलेली होती, सुंदर असं मंगल वातावरण होतं. जेवणाकरता सुद्धा मंगल वातावरण असावं, पवित्र वातावरण असावं. नुसतं जेवणच नाही माझ्या माता माऊलींनो, स्वयंपाक सुद्धा मंगल वातावरणामध्ये, पवित्र वातावरणामध्ये व्हावा. जर चिडचिड करून जर स्वयंपाक केला, नवरा 8 दिवस भानावर येत नाही भाऊ, ते पागल होऊन जातं. 8 दिवस चिडचिड करतो ती. म्हणून पवित्र वातावरण, मंगल वातावरणामध्ये, शुचिरभूत वातावरणामध्ये स्वयंपाक केला पाहिजे. त्या घरामध्ये सुख लाभेल, शांत लाभेल. आणि विशेष करून जर 15वा अध्याय म्हणून जर स्त्रीनं स्वयंपाक केला तर ते अन्न राहत नाही, ते अन्न पूर्ण ब्रह्म होतं, शुद्ध सात्विक होतं. आपण दररोज लग्न लावतोय, पण आजची जे लग्न आहे ना, आता जो 16 आहे ना, विशेष आहे. आजच्या 16मध्ये जे भोजन तयार होणार आहे ना, त्या भगवंताच्या मंत्राने अधिकृत असेल, पवित्र असेल, शुद्ध असेल. म्हणून मंगल वातावरण असावं, पवित्र वातावरण असावं. आणि त्या वातावरणामध्ये जर केलं तर आपलं जीवन सुखी होतं, समृद्ध होतं. म्हणून त्या आश्रमामध्ये मंगल वातावरण होतं, पवित्र वातावरण होतं. चौरंग मांडली होती. आम्ही भोजनाला बसणार, आम्ही वैष्णवदेव केला. अहं वैश्वानर प्राणिना देवादा प्राणाभासमायुक्त पचामेन्नं चतुर्विधम्. आणि त्या साधू महात्म्याने पाणी फिरवण्याच्या आधी, संकल्प सोडण्याच्या आधी हाय डायबिटीस असल्यामुळे डायबिटीसची गोळी काढली. बघा काय भाव असतो. आणि एक गोळी काढली, घेण्याच्या आधी ती भगवंताला दिली. मी विचार केला, बाबा अहो डायबिटीस तुम्हाला झाली आहे,
ती गोळी तुमच्यासाठी आहे. हा? तुम्ही आधी ती भगवंताला का समर्पित केली? त्यावेळी त्यांनी सांगितलं ही डायबिटीज निर्माण करणारा सुद्धा तोच आहे. म्हणजे बघा किती उच्च कोटीचा विचार आहे. आपण जे ग्रहण करतो ते भगवंताला ग्रहण केलं पाहिजे. आणि असं मंगल वातावरण, सुंदर वातावरण, पवित्र वातावरण. आणि मग सुदाम्याला सांगितलं, सुदाम्या आधी भगवंताला खाऊ घाल. म्हणून प्रत्येकानं, मी काल सांगितलं ना, हा, स्वयंपाक झाला की पहिली वाटीभर भाजी ताटात काढायची, पहिली पोळी पहिली भाकर निघाली की ताटात काढायची, भगवंताच्या समोर ठेवायची, पाणी सोडायचं, संकल्प सोडायचा, वैष्णवदेव करायचा. आणि मग घरातल्या लेकरांना, पतीला, गाईला गोग्रास द्यायचा. आणि या घरामध्ये ज्या घरामध्ये हा नित्यनेम होतो त्या घरामध्ये अन्नपूर्णा सुखाने राहत असते, लक्ष्मी सुखाने राहत असते महाराज. आणि म्हणून सुदाम्याने देवाला चोरून, देवाला सोडून चणे ग्रहण केले. भगवंताने सहज विचारलं, अरे सुदाम्या काय खातोय? सुदाम्या म्हटलं काही खात नाही. अरे भरपूर पाऊस पडला, अंग ओलं चिंब झालंय आणि माझ्या अंगामध्ये थरक भरलंय, थंडी भरली आहे आणि म्हणून माझे दात वाजतायत. देवाने तिथूनच सांगितलं, जा तुझ्या आयुष्यभर दात वाजतायत. आणि सुदामा ब्राह्मणाला 18 विश्व दारिद्र्य मिळालं. पण सुदाम्या ब्राह्मणाने आहे त्या परिस्थितीमध्ये अखंड देवाचं चिंतन केलं. आहे त्या वातावरणामध्ये अखंड चिंतन केलं. त्याचा परिणाम सुदाम देवाला सोन्याची नगरी मिळाली. सुदामा ब्राह्मणा दुःख दारिद्र्य, दुःख दरिद्र भोगलं. देवाने त्याचा शुद्ध भाव पाहिला. शुद्ध भाव देखुनी गाव सोनी याचा दिला, सोन्याचं गाव दिलं. मग आपल्याही या मानवी जीवनाचं, आयुष्याचं सोनं व्हायचं असेल तर आपणही देवाला सोडून कोणतंच कार्य केलं नाही पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, पाप करायचं असेल, आपण किती म्हटलं पाप आपण करू शकत नाही, पण आपल्याकडनं पाप होतं, करावंच लागतं. मग ऐका, मग जर पाप करायचं असेल ना तर आधी देवाला सांगा मी पाप करतो. हा, मी पुण्य करतो, मी सत्कर्म करतो, देवाला सांगा आधी. मग जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना सुदाम्याने सगळ्यांचा उद्धार केला, आपण काल पाहिलं. आणि आज आपण राखून ठेवलेल्या रुक्मिणी स्वयंवराकडे जात आहोत. आपल्याकडे फक्त 40 मिनिटं शिल्लक आहे. 40 मिनिटांमध्ये आपल्याला संपूर्ण चरित्र पाहायचं आहे, भागवताची सांगता करायची आहे. मी म्हणतो गुजर समाजामध्ये पहिलं लग्न असेल की ते लग्न श्रीमद भागवत कथेमध्ये होत आहे. आणि म्हणून ही सुवर्ण अक्षराने लिहिली जाणारा हा इतिहास आहे. आणि त्याचं कारण आहे महाराज वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण गोकुळ बाबा चौधरी यांनी या गावामध्ये राहून आव्हानेहून इथे आले आणि गीताबाईच्या विचाराने जीवन जगले. ऐका ना, आणि या गावामधला परमार्थ, या गावात मधली संस्कृती, या गावातला विचार, या गावाचा, या समाजाचा विचाराने त्यांनी मार्गक्रमण केलं. मी ज्या ज्या वेळेला गावामध्ये फिरतो, नुसता कथेपुरताच लासगावशी माझा संबंध नाही आहे. लासगावशी माझा खूप मोठा संबंध आहे, आध्यात्मिक संबंध खूप मोठा आहे. या गावामध्ये कमीत कमी 200-250 अनुयायी आहेत. त्यांनी पवित्र तुळशीची माळ धारण केलेली आहे.
आणि तिसरी कथा या गावामध्ये होते आहे. दरवर्षी किमान 2 कीर्तन तरी गावामध्ये असतात. रामनवमीचा वार्षिक उत्सव आमच्या शेनपूड पाटलांकडे असतो, ऐका. आणि म्हणून या गावाशी एक प्रत्येक घरामध्ये जाण्याचा योग येतो. तर त्यावेळेला गोकुळ बाबांचा जीवन प्रवास ऐकायला मिळतो. परत जगामध्ये अशी माणसं आहेत, ऐका, 100 माणसं चांगलं सांगतील, पण एखादा तरी वाईट सांगणार असतो का नाही. पण गोकुळ बाबांच्या बाबतीत एकही माणूस वाईट सांगणारा मला दिसला नाही हो, ऐका ना. आणि ही पुण्याई आमच्या आबांनी सांभाळली. आबा एक साधा भोळा, एक भोळ व्यक्तिमत्व म्हटलं तरी काही अडचण नाही. मी सुद्धा आबाला काही वेळा खूप बोलून जातो, पण आबा म्हणतात की माझ्या अण्णांनी मला जे गोकुळ अण्णांनी मला जे संस्कार दिले त्याचे मी जतन केलं. म्हणून पुत्र बाबा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि त्याला तशीच सौभाग्यवती भेटली आमची बेबाबाई. आणि या दोघांनी संसार चालू केला. संसारामध्ये येऊन आपल्या वडिलांच्या वडील जे करते त्या नाम धर्म ठेवती. मी माझ्या वडिलांची राशी का देवा, वडिलांच्या पायावर पाय ठेवून या गावामध्ये मार्गक्रमण केलं. आज गावामधले प्रत्येक माणूस आम्हाला सहकार्य करतोय. मी ज्या गल्लीमध्ये आहे त्या गल्लीमधलं प्रत्येक घर आम्हाला सहकार्य करतंय. मी ज्या घरामध्ये राहतोय, मला नाव नाही सांगता येणार, संजय प्रताप राजपूत, त्या पती पत्नीनं खूप सेवा केली महाराज. आमची संपूर्ण घर माझ्या ताब्यात देऊन दिलं. मला तुम्हाला जसं राहता येईल तसं राहा. सगळ्यांनी मोलाचं सहकार्य केलं. आणि म्हणून त्यांच्याही ऋणातून मी मुक्त होण्याचा प्रयत्न करेन. ते काल माझ्या शेजारी बसले, रडले, म्हणे महाराज आमच्या घरी देव उतरले, देवाची स्थापना झाली आणि आमच्या घरचं तुम्हाला पाणी सुद्धा चाललं नाही, आम्हाला सुतक पडलं. रडले, मला डोळ्यातून अश्रू आले त्यांच्या. त्यानंतर काळजी करू नको, पुढच्या वेळेला आलो मी तुमच्या घरी पहिले न बोलवता येईल, तुमच्या ऋणातून मुक्त होईल. ही भावना, हा अंतरंगातला भाव प्रत्येकाचा जपणं आणि जपून ठेवणं हे गोकुळ बाबांनी शिकवलंय आणि ते सांभाळलंय आमच्या आबांनी. फक्त एकच इच्छा आहे, आबानंतर सागरनं सांभाळावं. होईल तो पण रस्त्यावर येईल, रांगेत येईल, आपल्या विचारात येईल. आणि या दोघांचा विवाह सोहळा, आणि या विवाह सोहळ्याचा संकल्प आबांनी 3 वर्षापूर्वी केला होता. माझ्या सागरचं लग्न जमलं की मी भागवत कथेमध्ये त्यांचा विवाह सोहळा करेन. मी त्यांना नाही सांगितलं होतं कथेच्या आधी, तुम्ही नंतर कथा करा, लग्न काही करू नका, खर्च वाढतो. पण नाही, माझा शब्द गेलाय, वचन ऐका कमळापती, माझा शब्द गेला, मी तो पाळणार. आणि आबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती अनुकूल नाही यावर्षी, कुणाचीच नाही आहे. शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे, पण अशाही वाईट परिस्थितीमध्ये हातात घेतलेला वसा संकल्प पूर्ण केला म्हणून. आणि आबाला सांगून जाईल की आता यापुढे नाही काही केलं तरी चालेल, फक्त एक करा, माझ्या गोकुळ बाबाच्या पावलावर पाऊल ठेवून अजून पुढे चाला. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, एवढं आज भागवताच्या साक्षीनं तुम्हाला सांगून जातो. आणि म्हणून हा इतिहास, अरे पैसा तर कोणाकडे हो,
पैसे इतके लोकांकडे की त्यांना माहिती त्यांच्याकडे किती पैसा आहे, पण तो पैसा भगवत धर्माला, संत सेवेला, साधू सेवेला उपयोगात येत नाही का? त्या पैशामध्ये पापाचा वाटा असतो. म्हणून गोकुळ बाबांनी आपल्या जीवनामध्ये प्रामाणिक जीवन जगलं, कष्टानं जीवन जगलं, सगळ्या गावाशी समरस राहिले, एका विचाराने राहिले, आणि त्याचाच परिणाम आज आव्हानाचे हे घर, हे चौधरी कुटुंब आज वैभवात या गावात राहतंय. आणि त्यांच्या या वैभवामध्ये आज त्यांच्या मुलाचा, सागरचा आणि चिरंजीव सोमकांक्षीने हर्षदाचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. माझ्या जीवनामध्ये दुसरी कथा आहे. नंदुरबार शहरामध्ये 2 विवाह सोहळे मी माझ्या व्यासपीठावर केलेले आहेत. आणि दुसरी कथा आहे, ही माझी 81 नंबरची भागवत कथा आहे. अनेक शिव महापुराण झाले, अनेक रामायण झाले, देवी महाभागवत महापुराण झाले सुरत शहरामध्ये 2-3. इथे मालेगाव तालुक्यामध्ये देवारपाडे गावाला श्रीमद देवी भागवत पार पडली. आणि माझ्या जीवनामधला हा इतिहास आहे की लासगाव नगरीमध्ये श्री ज्ञानेश्वर चौधरी आणि बेबाबाई चौधरी आणि त्यांचं मातृछत्र आमच्या शेवाबाई अतिशय काटक, समंजस, सगळ्यांना समजून घेणारी, सगळ्यांना प्रेम देणारी. मी 8 दिवसापासून शेवाबाईला पाहिलं. शेवाबाई वयानं वृद्ध आहे, पण एखाद्या लहान लेकीसारखं गेल्या 8 दिवसापासून राबते दादा. नुसती राबतच नाही तर या कथेचा, या नातवाच्या लग्नाचा आनंद घेते आहे. आणि हे सगळ्यात मोठं सुख आहे महाराज. म्हणून जीवनामध्ये हा आनंद जगात कुठे मिळणार नाही. आणि हा आनंद मिळवण्याकरता आज आनंदाचा सोहळा या ठिकाणी होतोय. आणि या सोहळ्याचं चिंतन करत असताना आपण भगवंताच्या 16,108 विवाह सोहळ्याचं चिंतन करणार आहोत. आधी रुक्मिणीचं लग्न लावतात, पण मी माझ्या पद्धतीने पहिले भगवंताचे 16,107 लग्न लावणार आहे. नंतर 7 मधले शेवटून लग्न लावणार आहे आणि शेवटी रुक्मिणी स्वयंवर करणार आहे. त्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये आज सागर आणि हर्षदा प्रवेश करतील. प्रवेश झाला, मंगलाष्टका होतील ब्राह्मणाच्या साक्षीने आणि लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. तोपर्यंत कोणी गडबड करायची नाही, कोणी गलबला करायचं नाही. शांत चित्ताने आपण कथेला आलो भगवंताच्या, ते करतील. आणि हा भाव अंतकरणामध्ये ठेवायचा आहे. सगळ्यांनी आपसापसामध्ये गप्पा न मारता सर्वांनी भगवत चिंतनाने सागर आणि हर्षदा यांना शुभ आशीर्वाद देण्याकरता आपल्याला सगळ्यांना भगवत चिंतन करायचे. भज गोविंद बालमुकुंद परमानंद हरे हरे. भज गोविंद बालमुकुंद परमानंद हरे. सगळेजण बोला बरं का, बोला. भज गोविंद, ताली बजा. सब ताली बजाओ. भज गोविंद बालमुकुंद परमानंद हरे हरे. वाह वाह, ताली.
आणि आपण 16,100 कन्यांचा विवाह सोहळा म्हणा. शुकदेवजी सांगता, राजा भौमासूर म्हणजे नरकासूर नावाचा एक राक्षस होता, भूमिपुत्र होता. त्यांना विविध देशाच्या कुवारी कन्या, विविध देशाच्या कुवारी राजकन्या बळजबरीनं पळवून आणल्या आणि बंदिस्त खाली ठेवल्या. कारण त्याने एक विचित्र संकल्प केला. त्यानं असा विचित्र संकल्प केला होता की ज्या वेळेला 1,00,000 कुवारी राजकन्या माझ्या बंदीखानामध्ये बंदिस्त होतील, त्यावेळेला मी त्यांच्याशी विवाह करेल आणि त्यांचा भोग घेईल. हा विचित्र संकल्प आहे. हे भगवंताला कळालं. कारण नरकासुराला आपल्या शक्तीचा फार मोठा अहंकार होता, अभिमान होता. त्यावेळेला त्यांनी इंद्रमाता देवाच्या आईची कुंडल पळवली होती, तसं देवाचं वस्तीस्थान मणी पर्वत सुद्धा हस्तगत केला होता. त्याचप्रमाणे वरुणाचं कवच सुद्धा त्यानं पळवलं होतं. इंद्र काहीच करू शकला नाही भौमासुराच्या पुढे. त्याची शक्ती भौमासुरापुढे कमी पडली इंद्राची. त्यामुळे तो श्रीकृष्ण परमात्म्याला शरण गेला आणि त्यानं सांगितलं, माझ्या आईची कुंडल, कवच, मणी पर्वत मला प्राप्त करून द्या. मी तुमच्या शरण आलोय, मी तुम्हाला प्रार्थना करतो. त्यावेळेला इंद्राची भगवान श्रीकृष्णाला कीव आली आणि भगवान गोपाळ श्रीकृष्णाने सत्यभामेला बरोबर घेतलं. कारण दुसऱ्या स्त्रियांचं पाणीग्रहण करायचंय, त्यावेळेला साक्षीदार आपल्या हक्काची स्त्री असावी. सत्यभामेला घेतलं. भौमासुराच्या नगरीवर हल्ला केला, चालून गेला. त्यावेळेला शुकदेव सांगता, राजा भगवंताने त्या सर्व प्रतिबंधाचा फडशा पाडून प्राग ज्योतिषपुरावर म्हणजे भौमासुरावरच्या नगरीवर स्वारी केली आणि त्याचा अहंकार जिरवला. त्याला जय श्रीराम म्हणायला लावलं. भौमासुराची विल्हेवाट लावून भगवान गोपाळ श्रीकृष्णाने त्या प्राग ज्योतिषपुरावर कब्जा मिळवला. पण नरकासुराची आई भूमी माता धावत आली कृष्णा. त्यावेळेला त्या भूमी मातेनं भगवंताची स्तुती वंदना केली. नमस्ते नम पंकजनाभाय. अशा प्रकारे भौमासुराच्या नरकासुराच्या आईने प्रार्थना केली आणि त्याला मोक्ष प्राप्त करून दिला. म्हणून आजही दिवाळीच्या दिवशी आपल्याकडे शेणाचा नरकासूर केला जातो. तुमच्याकडे करतात का नाही मला माहीत नाही. मला वाटतं मागच्या कुठेतरी कथेमध्ये कीर्तनामध्ये मी विचारलं होतं, तुमच्याकडे नाही करत. दिवाळीच्या दिवशी अंगणामध्ये शेणाचा नरकासूर करतात, त्याच्यावर दिवा लावतात. देवाने त्याला मोक्ष दिला आणि भगवान त्या कारागृहाकडे गेले. त्या 16,100 कन्यांना मुक्त केलं आणि त्यांना सांगितलं, तुम्ही आपापल्या आई वडिलांकडे जा. त्यावेळी त्या 16,100 कन्यांनी सांगितलं, अहो भगवान, आम्ही आमच्या आई वडिलांकडे जाणार नाही. का? आमचं या जगामध्ये कोणीच नाही. ज्या दिवसापासून भौमासुरानं आम्हाला बंदी खानामध्ये ठेवलं, त्या दिवसापासून आमच्या घरातलं आम्हाला पाहायला कोणीही चालत नाही. म्हणून या जगामध्ये आमचं कोणीच नाही. कोण कुणाचे? कोणीच नाही कुणाचं महाराज.
मग तुम्ही आमची मुक्तता केली ना, तुम्हीच आमचे मालक आहात, तुम्हीच आमचे सर्वस्व, आमचा स्वीकार करा, आमचं पाणी ग्रहण करा. त्यावेळेस सत्यभामेकडे पाहिलं. सत्यभामेनं नजरेनं होकार दिला आणि भगवंतानी 16,100 कन्यांचा स्वीकार केला. 16,000 रथांमध्ये बसवलं आणि द्वारका नगरीला नेलं आणि भगवंताचा गृहस्थाश्रम सुरू झाला. अशा प्रकारे भगवंताचा 16,108 कन्यांचा विवाह सोहळा प्राप्त झाला. भगवंताच्या 7 कन्यांबरोबर विवाह झाला. त्याच्यामध्ये भद्रा, लक्ष्मणा, नग्नजिता, मित्रविंदा, सूर्यकन्या कालिंदी, सूर्यकन्या कालिंदी अशा प्रकारे 7 कन्यांशी विवाह झाला. त्याचं वेगवेगळं चरित्र, आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि जो मुख्य विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाला तो म्हणजे रुक्मिणी स्वयंवर. आपण त्या रुक्मिणी स्वयंवराला आता प्रारंभ करतो. त्यावेळेला सत्यभामा जामवंतीचा विवाह सोहळा आपल्याला पाहायचा आणि रुक्मिणी स्वयंवर आपल्याला या ठिकाणी पाहायचं नाही का. त्याच काळामध्ये शुकदेव सांगता राजा सत्राजित नावाचा राजा होता आणि तो सत्राजित नावाचा राजा सूर्याची उपासना करायचा. हे स्टेजच्या माय कोण बोलतोय रे? सत्राजित नावाचा राजा होता आणि तो सूर्याची उपासना करायचा. सूर्य भगवंताची जो उपासना करतो सूर्य भगवान त्याच्यावर प्रसन्न होतात. म्हणून रोज सूर्यदेवाला पाणी दिलं पाहिजे, अर्घ्य दिलं पाहिजे. कसं दिलं पाहिजे ते सांगतो ऐका. नवीन पाणी, शुद्ध पाणी एका धातूच्या भांड्यामध्ये घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुंकू टाकलं पाहिजे, एक लाल फूल टाकलं पाहिजे आणि स्नान झाल्यानंतर ते पाणी सूर्याला असे 2 हात वर करून अखंड धार धरली पाहिजे आणि सूर्यदेवाची उपासना केली पाहिजे. सूर्यदेवाला 8 नावाने 12 नावाने हाका मारलं पाहिजे. ओम मित्राय नमः, ओम रावाय नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम आर्काय नमः, ओम भास्कराय नमः. या 12 नावाने सूर्यदेवाला हाका मारून अखंड पाण्याची धार धरली पाहिजे. त्याला दृष्टी दोष होत नाही. जी मुलं आपलं ऐकत नाही त्या आई बापाने या मंत्राचा रोज सूर्याला पाणी देऊन जर आराधना केली तर 1.25 महिन्यामध्ये आपली मुलं आपल्या आज्ञेचं पालन करतील. ही अंधश्रद्धा नाही, तोटका नाही. आणि म्हणून तुम्हाला 12 नावं येत नसतील, आठवत नसतील तर एक मंत्र देतो, तो मंत्र पाठ करा. मित्र रवी सूर्यभानु खगायु हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्र अर्क भास्करभ्यो नमो नमः. मी जी नावं सांगितली नावं या मंत्रामध्ये 12 नावं आहेत. शुकदेव सांगतात सत्राजित द्वारकेमध्ये राहत होता आणि रोज सूर्याची उपासना करायचा, मंत्र उच्चार करायचा.
सूर्य भगवान प्रसन्न झाले आणि सूर्यदेवाने त्याला समंतक नावाचा मणी दिला. समंतक नावाचा मणी दिला. तो मणी इतका पॉवरफुल होता. तो जो मणी देवाऱ्यात ठेवला तर त्याची पूजा जर केली, आराधना केली तर तो सोनं दान देतो रोज. हे या पोरांना शांत ठेव रे. हे वाढणारे पोरा शांत बसा. गोपाल कृष्ण भगवान की जय. 17 जिताने त्या सूर्यदेवाने उपासना केल्यानंतर जो समंतक नावाचा मणी दिला. तो मणी त्यानं देवाला ठेवला, आराधना केली, पूजा केली. परिणाम रोज 17 जिताला तो समंतक मुनी 64,000 तोळ सोनं द्यायचं दररोज. आता आम्ही लग्नामध्ये सोनं देतो, पण आपल्या पोराच्या लग्नामध्ये परत मागून घेतो. नाही दिलं तर भांडणी करतो. अलग लक्षात. लग्नाला एखादी वस्तू भेट दिली ना, लग्नाला भेट वस्तू का द्यायची नीट ऐका जरा. कारण जो लग्न करतो त्याचा खर्च मोठा असतो. मग त्या खर्चाला आपलाही हातभार लागावा याच्याकरता आहेर आहे. मी माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत जिथे जिथे आहेर केला तिथून कधीच आहेर परत घेतला नाही. साडी घेतली नाही, भांडे घेतलं नाही, काहीच घेतलं नाही, घ्यायचंच नाही. ती आपली त्या लग्न कार्याला आर्थिक मदत आहे. पण आपण भांडे घेतो, साड्या घेतो, सोनं घेतो. बरं घेतल्यानंतर चांगलं म्हणतो का काय बोय आधी ना. त्याने काय आव बी नव्हती. तुमच्या दानाला किंमत राहत नाही, तुमच्या आहेराला किंमत राहत नाही. म्हणून कुणाच्या लग्नामध्ये गेले ना, आहेर केला ना, 100 असेल अरे 500 करा ना, ही त्या माणसाला मोठी मदत असते. कारण लग्न करणारा कर्ज काढून लग्न करतो महाराज. बरं लग्नाच्या प्रथा इतक्या क्लिष्ट झाल्या. आता मेहंदी आली, मेहंदी कुठून आली का माहिती. 1 लाख रुपये खर्च होतो मेहंदीला. ब्युटी पार्लर 1-1 लाख रुपये खर्च, फटाके 1-1 लाख रुपये खर्च, बँड 1.5-1.5 लाख रुपये. अरे त्या बँड मध्ये नाचण्यापेक्षा इथं नाचा ना, उद्धार होईल तुमचा. आणि त्या डीजे मध्ये नाचतात, इथं नाचत नाही, तिथं नाचतात. अशा नाचतात आणि तो बिना आबरूचा सासरा 100ची नोट काढतो आणि त्या सुनेच्या अंगावरून ओवाळणी टाकतो. असे हाणले पाय धरून. अरे इथं द्या ना 100 रुपये. इथं नाही आपली बॉम्ब पडत. इथं दिलेलं दान हे सात्विक, हे चांगल्या कार्याला जाणार आहे. या दानपेटीमध्ये पडलेलं दान माझ्या वडिलांच्या श्रीमद भागवत कथेला कामात येतो. वर्षभरात जेवढ्या कथा होतात ना, जेवढं दान होतं भागवत कथेला वापरतो. कोणाकडे 1 रुपया मागत नाही दादा. दरवर्षी माझ्या वडिलांच्या नावाने वैकुंठशी बावरावजी महाराज रावळगावकर यांच्या नावाने 8 वर्षापासून अखंड श्रीमद भागवत कथा होते. पूर्ण गावाला जेवण असतं, आलेल्या समाजाला जेवण असतं. ऐका ना, म्हणून इथे द्या, वाया जाणार नाही. लग्न ज्याच्याकडे आहे त्याला आहेर द्या, परत घेऊ नका. पण आपली बुद्धीच क्लिष्ट झाली. ऐका ना, म्हणून जीवनामध्ये 64,000 तोळ सोनं द्यायचं महाराज. त्या सुवर्ण लाभाच्या शक्तीवर 17 रोज अन्नदान करायचा, पंक्ती उठवायचा. बाळा बुट काढ रे, बाजूला बस, बुट काढ. हा बुट काढून बस. हे एक दिवशी भगवान गोपाळ श्रीकृष्णाच्या नजरेमध्ये आले आणि भगवान गोपाळ श्रीकृष्ण स्वतःहून सत्रजिताच्या घरी गेले द्वारकेमध्ये. आणि सत्राजिताला सांगितलं, सत्राजिता एक काम कर म्हणे. काय? तुझो मणी भगवंतानी सूर्याने तुला दिलाय ना उपासनेच्या माध्यमातून, त्याचा फायदा तू स्वतः एकटा घेतोय. एक काम कर, तो मणी राज भांडारामध्ये दे.
सोनं येईल आणि आपल्या राज्यातल्या गोरगरीब लोकांना त्या सोन्याच्या माध्यमातून फायदा होईल. पण महाराज, माणसाकडे पैसा आला ना, संपत्ती आली ना, शक्ती आली ना, माणूस उन्मत्त होतो. कुणाचंच ऐकत नाही हो. हा, आणि आबाला काही लोक म्हणे काय लायची नाही लगन, मग काही भागवत राज का? अरे तुमच्यानं होत नाही ना, निदान जो करतोय अरे त्याला तरी आडवं जाऊ नका. हा आदर्श, हा विवाह सोहळा आदर्श विवाह सोहळा आहे महाराज. आणि म्हणून उन्मत्त होतात माणसं. सतराजीने सांगितलं, हे कृष्णा, तुला राज भांडारामध्ये समंतक नावाचं मणी मिळणार नाही. त्या सतराजी त्याला एक उत्तम नावाचा भाऊ होता, त्याचं जमत नव्हतं. आता भावांचं जमत होतं. 2 भाऊ 2 जाऊ. हा, बुवाचं नको सांगू तू. खरं आहे ना, 2 जावा 2 आवा 2 बुवा जमतच नाही. म्हणत कुणाशीच जमत नाही भाऊ. म्हणजे इथला वाईट आहे का मी? नाही ना, ऐका. आणि पाहता पाहता त्या न जमणाऱ्या भावाचं एक दिवशी डोक्यात आलं की हा मणी पळवायचा. नीट ऐका जरा, हा मणी पळवायचा. आणि त्यावेळेला उत्तमानं तो मणी पळवला, गळ्यात घातला, पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसला, जंगलात गेला. तो मणी चमकत होता. चमकल्यामुळे प्राणी पळत होते. काय आलंय समोरून, काय चमकतंय म्हणून एका वाघानं त्या मण्याच्या प्रकाशावर झडप घातली. झडप घालताच उत्तम ठार झाला. उत्तमाचा घोडा ठार झाला. वाघानं तो मणी घेतला, आपल्या गळ्यात घातला आणि निघाला रस्त्याने आपल्या घराकडे. तिकडनं एक सिंह येत होता. त्या सिंहाचं नाव होतं जांबुवंत. त्या जांबुवंतानं पाहिलं हे काय चमकतंय म्हणून जांबुवंतानं त्या प्रकाशावर झेप घेतली आणि त्या झेपीमध्ये, त्या झडपीमध्ये वाघ मेला. तो समंतक मणी उचलला, सिंहानं गळ्यात घातला आणि सिंह आपल्या घरी गेला, गुहेत गेला. त्याला एक मुलगी होती, त्या मुलीचं नाव होतं जांबवंती. जांबवंती नाव होतं का ती जांबुवानाची मुलगी. आणि तो मणी मुलीला खेळायला देऊन दिला. आणि इकडे मणी चोरीला गेला, मणी चोरीला गेला. कोणी चोरला असेल, कोणी चोरला असेल. 17 जणांना विचारलं, तो मणी हा भगवान गोपाळ श्रीकृष्णाने चोरला आहे. कारण तो परवा आला होता मणी मागायला, हा त्याने चोरलाय. ही बातमी ज्या वेळेला कृष्णाच्या कानावर गेली, कृष्णाला वाईट वाटलं, मी चोरी नाही केली. का लटकाच घेता, माझ्यावर आळ घेताय, कलंक लागलाय. म्हणून भगवान गोपाळ श्रीकृष्ण घरातून निघाले, घोड्यावर बसले आणि जंगलाच्या वाटेला निघाले. तर त्यांना उत्तमाच्या घोड्याची पावलं रस्त्याने जाताना दिसली. त्या पाऊल खुणांनी कृष्ण निघाला तर पुढे उत्तम मेलेला होता, घोडा मेला होता, पण तिथे मणी नव्हता. भगवंतानी शोध घेतला तर तिथं वाघाची पाऊल खुणा होत्या. त्या पाऊल खुणा ज्या वाटेने गेल्या त्या वाटेने कृष्ण निघाला. आणि कृष्ण भगवंतानी त्या वाटेवर जाताना पुढे पाहिलं की वाघ मेला. पण इथं मणी नाही, पण इथे पाऊल खुणा कुणाच्या आहे? त्यानं पाहिली या सिंहाच्या आहे, या जांबुवानाच्या आहे. म्हणून कन्हैया त्या पाऊल खुणाच्या वाटेने गेला आणि त्या पाऊल खुणा एका गुहेमध्ये दिसल्या. कन्हैयाने घोडा बाहेरच ठेवला आणि आत गेला. तर ती मुलगी त्या मण्याबरोबर खेळत होती. तिनं पाहिलं, बाबा, आओ बाबा, आपल्या घरात कोणतरी आलं. जांबुवंत धावतच आला शस्त्र घेऊन आणि कृष्णावर जाऊन गेला. कृष्णाचं आणि जांबुवनाचं 18 दिवस युद्ध चाललं दादा.
किती दिवस? 18 दिवस युद्ध चाललं आणि त्या युद्धामध्ये जांबुवान शक्तीहीन झाला. त्यानं हात जोडले, कोण आहे तो? म्हटलं आठवो मी कोण आहे. तुला सांगितलं होतं मी राम अवतारामध्ये तुझी खून करता मी द्वारकेत येईल. बालीच्या लक्षात आलं तोच होता तो राम अवतारातला बाली. आणि त्या वालीने पाहिलं, अरे हा प्रभू आहे, प्रभू राम आहे. आणि हा प्रभू राम या द्वारकेच्या अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये नतमस्तक झाला, पायावर डोकं ठेवलं. माफ करा, मी ओळखलं नाही तुम्हाला, ओळख करण्यामध्ये उशीर केला. काय देऊ तुम्हाला? काय माझ्याकडे? मला काही नको. तो जो समंतक नावाचा मणी आहे ना, तुझी मुलगी खेळते तो मणी मला परत दे. हो, तो मणी माझा नाही. मणी देऊन टाकला कृष्णाला. मणी दिला पण हा मणी आपला नाही, त्याच्या लक्षात आलं. मग आपण काय, आपल्या घरी देव आलाय. आपण 7 दिवस भागवत कथा ऐकली आहे, आपण भागवत कथेच्या मंडपात बसलोय. मग काय दिलं पाहिजे देवाला? काहीतरी दान दिलं पाहिजे ना. पण जे दान दिलं समंतक म्हणे ते आपलं नव्हतं. मग काय द्यावं? त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की आपली मुलगी उपवर झाली आहे, लग्नाला योग्य झालेली आहे. म्हणून जांबुवानानं आपली जांबुवंती नावाची मुलगी कृष्णाला समर्पित केली. कृष्णानं पाणीग्रहण केलं, कृष्णानं तिला रथावर बसवलं आणि सत्राजिताच्या घरी आला. सत्राजिताला तो मुनी परत केला. सत्राजित खाल मान घातली, शर्मिला झाला, देवाच्या पायावर नतमस्तक झाला आणि म्हटला, कृष्णा मी तुझ्यावर आळ घेतला. हा समंतक मणी माझा नाही, मला सूर्यदेवानी दिलाय. बरं आपलं काय महाराज या जगामध्ये? हा, आपण येताना नागडी आलो, जाताना सुद्धा बळजबरीने कपडे घालून देतात लोक आपल्याला. जात नाही तरी उलटे कपडे घालतात. तिथे गेलं काढून घेतात. एकाची आई मेली आणि तिच्या अंगावर 10-5 तोळे सोनं होतं. सोनं जळून गेलं. 3ऱ्या दिवशी गेला भाऊबन घेऊन, पूर्ण स्मशानभूमी त्यानं चाळून काढली. सोनं घेतलं मगच घरी आला महाराज. आणि सगळं काढून घेतात रे मेल्यावर सुद्धा. आपल्या या जगामध्ये काहीच नाही, जे आहे ते भगवंताने दिले. दे काळाचे धन कुबेराचे, अरे येथे मनुष्याचे काय आहे? आपलं काहीच नाही. तसं सत्राजित म्हणला, हा समंतक म्हणे माझा नाही भगवान, हा तुम्ही घ्या. पण सत्राजित म्हटला, देव आपल्या दारी आलाय, भगवंताला काय दिलं पाहिजे? त्यावेळेला त्या सत्राजिताची मुलगी सत्यभामा उपवर झालेली होती, लग्नाला योग्य झाली होती. आणि त्यावेळेला आपली मुलगी भगवान गोपाळ श्रीकृष्णाला समर्पित केली. भगवान गोपाळ श्रीकृष्णाने पाणी ग्रहण केलं आणि सत्यभामेला घेऊन, जांबवंतीला घेऊन भगवान द्वारकेमध्ये आले आणि भगवंताचा संसार सुरू झाला. राधे राधे गोविंद गोविंद, राधे 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 गोविंद गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद. खाली बजा. राधे राधे गोविंद गोविंद, राधे गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोविंद. श्री राधे राधे गोविंद गोविंद, राधे 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 गोविंद गोविंद राधे. थोडा मध्ये रोड सोडून द्या. नवरदेवाला नवरीला येण्याकरता रस्ता सोडून द्या मध्ये. ताली बजाव. तुम्ही
गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरि बोल नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हे ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो हे ओम ओम नमो नारायण श्रीमन नारायण नारायण हरे हरे हरि बोल राधे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे आणि महाराज आणि पाहता पाहता आपण कृष्णाच्या 16,107 विवाह सोहळ्यांचं चरित्र पाहिलं थोडक्यामध्ये. आपल्याला 10 मिनिटामध्ये संक्षिप्त रुक्मिणी स्वयंवर या ठिकाणी करायचं आहे. आपण श्रीकृष्णाच्या विविध सोहळ्यांचं चरित्र या ठिकाणी पाहिलं. सुखदेवांत राजन परीक्षेत आता कन्हैयाच्या पहिल्या विवाहाची कथा आपल्याला ऐकायची आहे. फार सुंदर कथा आहे, मजेदार कथा आहे. नारायणाने लक्ष्मीला अवतार घेण्यापूर्वी अवतार घ्यायला सांगितलं होतं. लक्ष्मीसी सांगे देवा ऋषिकेशी लक्ष्मीसी सांगे तिला ऋषिकेशी कौंडण्यपुरासी जावे तू कौंढण्यपुरासी जावे तुम्ही ऐका, भगवंतांनी सांगितलं लक्ष्मीला अवतार घेण्याच्या आधी की कौंडण्यपुरासी जावे तुम्ही. कौंढण्यपुरासी जावे तो त्याप्रमाणे लक्ष्मी मातेनं कौंडण्यपूर राजधानीमध्ये राजा भीष्मकाच्या घरी अवतार घेतला. राजा भीष्मकाच्या घरी अवतार घेतला. सुखदेव सांगता राजन, राजा भीमकाला रुक्मिणी नावाची सुस्वरूप नीट ऐका, जरा लक्ष देऊन ऐका माझ्याकडे. तुमचे सगळे कान माझ्याकडे पाहिजे. हे आदर्श विवाह सोहळा आहे आज. राजा भीमकाला रुक्मिणी नावाची सुस्वरूप गुणवान कन्या होती. अशा रूपसंपन्न गुणवान तरुणीच्या विवाहाची अर्थात रुक्मिणीच्या विवाहाची भीष्मक राजाला काळजी लागून होती.
आणि काळजी करत असतानाच कौंडण्यपुरामध्ये राजा भीष्मकाच्या घरी नारद भगवान आले. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण, आणि नारदाचं नारायण नारायण हरे हरे. आणि नारदाचं आगमन झालेलं आहे भीष्मक राजाच्या नगरीमध्ये. भीष्मकांनी नारदाचं यथोचित स्वागत केलेलं आहे, सन्मान केलेला आहे, पाद्यपूजा केलेली आहे, कुंकुम तिलक केलं आहे, निरंजन ओवाळली. नारदाने राजाच्या काळजीचं कारण विचारलं. राजा का काळजीत पडला, का चिंतेत पडला, का डिस्टर्ब आहे तू? त्यावर राजा भीष्म सांगतात, नारदजी मला एकुलती एक मुलगी आहे, सुस्वरूप आहे, लावण्यवती आहे, रूपवान आहे, गुणवान आहे, शीलवान आहे. मुलगी कशी पाहिजे? रूपवान पाहिजे, गुणवान पाहिजे, शीलवान पाहिजे, कुळाचा उद्धार करणारी पाहिजे, सासू सासऱ्याची सेवा करणारी पाहिजे, आई बापाची आज्ञा मानणारी पाहिजे आणि आपल्या कुळाचा उद्धार करणारी पाहिजे. अशी गुणवान कन्या आहे मला. तिच्यासाठी वराचा विचार करतात. एखादा योग्य वर असेल तर नारदजी सुचवा मला. हा? नारदजीनं सांगितलं, तुमच्या मुलीचं लग्न जर करायचं असेल ना तर द्वारकेचा द्वारकाधीश राजा कन्हैया श्रीकृष्ण परमात्म्याशी करा. हे जेव्हा नारद आणि भीष्मक राजा चर्चा कर आणि महाराज वायू वेगानं द्वारकेला नेली आणि त्या द्वारकेला गेल्यानंतर भगवान गोपाळ श्रीकृष्णाने रुक्मिणीशी विवाह केला. तसाच विवाह सागर आणि चिरंजीव सौकांक्षेनी हर्षदाचा या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून त्यांचं आगमन आपल्या मंडपामध्ये झालेलं आहे. सुवासिनी त्यांची पूजा करतायत. आता आगमन होईल. आगमन झाल्यानंतर मंगलाष्टका होतील. ब्राह्मण देवता आली का? ब्राह्मण अक्षता वाटा. ते लांब असलेले झाडाखाली असलेले पाहुणे इकडे या मंडपात या, इकडे या. थांब. वरती आहे ना, इथं बसा. मग नाही बसा. विवाह सोहळा या ठिकाणी काही क्षणामध्ये मंगलाष्टकाने सुरू होणार आहे. त्यांचं आगमन झालेलं आहे. तरी सर्वांनी त्यांना जागा करून द्या. सगळ्यांना अक्षता वाटा. सगळे आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोयरी, वारकरी संप्रदायातील सर्व अनुयायांचं चौधरी परिवाराच्या वतीनं, आमच्या आबासाहेबांच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण. जय हो. स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण. आबा बोलवलं. स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण. स्वागतम कृष्ण, शरणागतम कृष्ण. स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण.
शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा हरी बोल. हरी बोल. चला, हळूहळू या मस्त. स्वागतं सुस्वागतं स्वागतं कृष्णा स्वागतं सुस्वागतं स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा हरि बोल स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं हॅलो हॅलो मामांनी मुलीचे मामा मुलाचे मामा यांनी सन्मानाने व्यासमंचावर यायचं. बुटं काढून यायचे, डोक्यात टोपी घालून यायची. हॅलो. अंतरपाठाचे मानकरी पुढे या. हॅलो. अंतरपाठ धरणारे चला नवरीचे मामा नवरदेवाचे मामा यांनी स्टेजवरती या. हा अंतरपाठ घ्या. घ्या का हो घ्या. चला नवरीचे मामा नवरदेवाचे मामा यांनी कृपया अंतरपाठ धरण्याकरता या ठिकाणी स्टेजवर येण्याची कृपा करावी. तुळशी ठेवली का? चला दोघी मामांनी या. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या. बसा सगळेजण. मध्ये अंतरपाठ धरा. नवरीचे मामा नवरदेवाचे मामा वरती घ्या थोडा. शुभ लग्न सावधाना स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाडो मुरुडं विनायकमहं सागर चिंतामणि
स्थेवरं लेण्यान्द्रे गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओजरं ग्रामोरा जनसंस्थिता गणपते कुर्यात् सदा मङ्गलं शुभलग्ना सावधाना विश्वे सात शुभलग्ना सावधाना कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभा नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणो करे कंकना सर्वांगे हरिचंदनं सुललिता कंठे च मुक्तावली गोपाश्री परिवेशितो विजयते कुर्या सदा मंगलं वधवर्यो शुभं भवतु शुभलग्न सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान आठवण ठेवतो या माहेरची साजली जन्मोजन्मीची जोडी साजली जन्मोजन्मीची जोडी सासू सासऱ्याच्या सेवेत राहतो पतिदेवाच्या अदनेत राहतो सासू सासऱ्याच्या सेवेत राहतो पतिदेवाच्या अदनेत राहतो आठवण ठेवतो या माहेरची साजली जन्मोजन्मीची जोडी साजली जन्मोजन्मीची जोडी आईची माया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आईची माया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आठवण ठेव तू या माहेरची साजली जन्मोजन्मीची जोडी साजली जन्मोजन्मीची जोडी पाठवणेची घटिका आली गंगा यमुना अश्रू ढाले पाठवणीची घटिका आली गंगा जमुना अश्रू ढाले आठवण ठेव तू या माहेरची साजली जन्मोजन्मीची जोडी साजली जन्मोजन्मीची जोडी सावधान शुभ मंगल
विश्वंभूतु शिवलग्न सावधान. दान गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा चर्मन्वती वेदिका शिप्रावे द्रवते महासुरनदे ख्याता गया गंडकी पूर्णानपो जलये समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम शुभलग्न सावधान विश्वे तेरा शुभलग्न सावधान लाभो संतती संपदी बहुतुमा लाभातई सद्गुणा साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या वा बांधवा भूषणे सारे राष्ट्र दुरे नयेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गृहस्थाश्रम हा तुम्हा वधूवरा देवो प्रिया सदा मंगलम वधूवर्यो शुभं भवतु शुभलग्न सावधान. विश्वे 17 शुभलग्न सावधान आलीला नगटे समेपनवरा गेओनिया वाघरा गृह्यो ते मधुपर्क पूजन करा अंतर्पटात ते धरा दृष्टा वधुरा न करता दोघे करा हे उभे वाजंत्री बहुगल बला न करणे कोर्या सदा मंगलम वधूवर्यो शुभं भवतु शुभलग्न सावधान. विश्वे कोणा विश्वलग्न सावधान. नवरीचे मामा नवरदेवाचे मामा अंतरपट काढून घ्या. नवरीच्या हातामध्ये पूजेस ताट द्या. नवरीच्या हातामध्ये पूजेस ताट द्या. नवरदेवाला तिलक करा. आरती ओवाळा गोळ घास द्या. असदगिरी समंसा कज्जलम सिंधु पात्रे सुरदर शाखा लेखने पाद्वामूर्ते लिखितं गृहीतं शारदा सर्वकारम. नवरीचे मामा नवरीच्या हातात फुलांच्या माळा द्या.
नवरदेवाचे मामा नवरदेवाच्या हातामध्ये फुलांच्या माळा द्या. वाजंत्री वाजल्यानंतर पहिल्यांदा नवरीने माळा टाकायची, नंतर नवरदेवाने. सुलग्न सावधान. इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिंतन सुमूर्त सावधान. श्री उमा महेश्वर शुभचिंतन सावधान. लक्ष्मी नारायण शुभचिंतन चिंतन सावधान. ब्रह्मांडा वित्री चिंतन सुलग्न शुभलग्न जय गंगा शतरमा सुलग्न सावधान. अंत्या संधी सावधान. अति सुलग्न सावधान. अति समीप सावधान. सावधान सावधान सावधान. तदेव लग्नं सुदिनंत देव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी. ऐका, कोणी उठायचं नाही. आता आरती होईल. नवरदेव नवरी आरती करतील. आरती झाल्यानंतर पहिले ग्रंथाचं पूजन होईल, आरती होईल. त्यांच्या पायामध्ये चपला बुटं असतील त्यांनी कृपया काढून घ्या. जागेवर मी सांगेल तेव्हा उभं राहा, तोपर्यंत उभं राहायचं नाही. आणि नंतर सर्वांनी दर्शन घ्यायचंय आणि मग जेवायला बसायचंय. फटाकेवाल्यांना लई काय झाली वाटतं फटाके फोडून. कर्पूर गौरम आरती लावा, पंचारती लावा, पंचारती लावली का? आम्हा गडबड करू नका. आपण सर्वजण चिरंजीव सागर आणि चिरंजीव सकांक्षिणी हर्षदा यांच्या विवाह सोहळ्या निमित्त आपण आपला अमूल्य बहुमोल वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण हजर राहिला. त्याबद्दल चौधरी परिवाराच्या वतीने दोघाही वर आणि वधू पक्षाच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी सरस स्वागत, सरस स्वागत, सरस स्वागत. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. श्री सुखमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले हरी चरिता आरती करो तुझ भगवंता. आरती करो तुझ भगवंता.
स्फुट मनी परमाते मामृत जननी हा जग सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्षपदा देहाता भागवता आरती करो तुझ भगवंता हे रमते जनु मानस दुरता द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरता विरह हरिहंस चिचित अशोक सुकमले संताति पूरे देवनी रमले हरतले रस